दोन गोष्टी आहेत. एक अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, त्याच्यामधून विस्कळीत झालेलं जनजीवन, याला सुधारण्याचा आमचा एक पहिला प्रयत्न आहे. आणि हा सगळा जो आदिवासी भाग आहे हा डोंगराळ आणि कडेपठारचा भाग आहे. त्यामुळे या भागामध्ये 3-4 ठिकाणं अशी आहेत की जिथं कधीही लँडस्लाईड होऊ शकते. आमच्यासमोर एकच पर्याय आहे की या सगळ्या गावांचं अन्यत्र पुनर्वसन करणं. पैकी एक गावाचं जमीन खरेदी झालेली आहे, जमिनीचं सपाटीकरण झालेलं आहे आणि प्लॉट पाडून ते तयार केलेलं आहे. आणि बाकीच्या 3 ठिकाणचं सुद्धा जमीन मिळालेली आहे. सपाटीकरणासाठी जे काय निधी DPDCकडून लागणार आहे तो DPDCकडून सुद्धा तो निधी एखाद्या आठवड्यात मंजूर होईल आणि ते सपाटीकरणाचं काम होऊन प्लॉट पाडून ज्यांना स्थलांतरित करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी ते प्लॉट दिले जाते. मग प्रश्न राहतो की या जवळपास 300 घरं बांधावी लागणार आहेत आणि या 300 घरं बांधण्यासाठी प्रत्येक घराला एक 4 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. आणि म्हणून मग काही निधी शासनाचा, काही निधी त्या घरमालकाचा आणि काही निधी CSRमधून असा हा निधी उभा करून या लोकांना हे सगळं उभं करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि पंतप्रधानांची जी सौर योजनेची स्कीम आहे त्या योजनेमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसवून देणार आहे. 1 किलोवॅट किंवा 2 किलोवॅटपर्यंत त्या ठिकाणी त्याच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देते. तो कार्यक्रम आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा निर्णय केलेला आहे. जिथं रस्ते तुटले तिथं रस्ते आम्ही दुरुस्त करतोय, जिथं पूल तुटले तिथं करतोय. आणि या भागात पाऊस खूप पडतो. आता जवळजवळ गेल्या काही दिवसामध्ये 1600-1700 मिलीमीटरपर्यंत पाऊस या भागात पडलेला आहे. पण तरीसुद्धा हे सगळं पाणी ही लाल माती असल्यामुळं खालून निघून जातं आणि उन्हाळ्यामध्ये या लोकांना प्यायलासुद्धा पाणी राहत नाही. आणि म्हणून कितीही बंधारे केले, किती काही केलं तर इथला पाण्याचा प्रश्न हा काही सुटत नाही. आम्ही वर्षानुवर्षे त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून आता आज ज्या काही मागण्या ग्रामस्थांनी मांडलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत इथं सूचना दिलेल्या आहेत की बंधाऱ्यांची एस्टिमेट ताबडतोब करून घ्यायच्या. त्याच्यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईल आणि पावसामुळे जे नुकसान झालं त्यांचेसुद्धा फक्त पिकाचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, खाजगी मालमत्तांचं नुकसान याचेसुद्धा पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. सगळे अधिकारी, सर्व यंत्रणा माझ्याबरोबर या ठिकाणी आज दौऱ्यात आहेत दिवसभर. आता आणखीन एका ठिकाणी जायचं राहिले, बाकी सगळी गावं जवळजवळ झालेली आहेत. आणि नंतर मग मी उद्या अधिवेशन अटेंड करायला मुंबईला जाणार आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.